इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अशा दोन आपल्या मैत्रिणींना. गेली 25 वर्ष एका मंडळामार्फत अनेक जणी मिळून त्या स्तोत्र पठण करतायत. तर नेमकं या मंडळाचं कार्य कसं आहे, या सगळ्या मैत्रिणी जमून तिथे काय काय पठण करतात, कसं वातावरण आहे, त्या सगळ्याचा खरंच त्यांना काही फायदा होतो का, याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय मीरा अर्थात प्रतिभा नाटेकर यांना आणि योजना म्हणजेच मेधा घाणेकर यांना. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं दोघींचंही. मीराताई, सुरुवातीला मला सांगा की या मंडळाची सुरुवात कशी झाली आणि ही जी 25 वर्ष आहेत हा कालावधी नक्कीच कमी नाहीये, तर कशा पद्धतीत तुम्ही इथे हे सगळं सुरू केलंय? या मंडळाची सुरुवात 2000 साली अभ्यंकरबाईंच्या घरी 5 ते 6 जणींची मिळून झाली. पण पुढे जागा कमी पडू लागल्यामुळे आम्ही टिळकाळी येथील श्री आनंदवसव अश्विनी जोशींच्या घरी पठण मंडळाला बसू लागलो. हां, अच्छा. आज किती जणी आहात तुम्ही तिथे? आजच्या मंडळात आमच्या 50 जणी जवळजवळ अरे वा. आहेत. आता आपण सुरुवात असं अशी केली की हे तुमचं पठण मंडळ आहे, तर मला वाटतं श्रोत्यांसाठी एक तुम्ही जे स्तोत्र म्हणता त्यातलं एक स्तोत्र म्हणून दाखवा. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ती साधकं कलाधरावतौसकं विलासी लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं न तेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरम् सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनम् रुदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् महागणेश पञ्चरत्नमादरेण योन्वहम् प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगताम् अदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं. खूप छान. मला वाटतं एक भक्तीचा जो माहोल असतो तो साहजिकच तयार झालेला आहे. मीराताई, पुन्हा मी तुम्हालाच विचारते की कुठलीही गोष्ट ही सातत्याने सुरू ठेवणं हे सोपं नसतं. सगळ्यामध्ये अनेकांची मदत हवी असते. तर या स्वानंद पठण मंडळामध्ये कुणी कुणी तुम्हाला मदत केली, कशा प्रकारे केली? या मंडळात टिळकाळीतील श्री आनंदवसव अश्विनी जोशी यांनी आपली जागा या मंडळाला म्हणजे अशी दान केल्यासारखीच त्यांनी दिलेली आहे. बायकांना बसायला त्रास होतो तेव्हा त्यांनी खूप खुर्च्या पण आणून ठेवल्या. पायऱ्या चढताना बायका पडू नयेत त्यामुळे हात धरण्यासाठी त्यांनी लोखंडी रॉड पण बसवलेला आहे. रोजच आम्ही तिथे बसतो तेव्हा पाण्याच्या बाटल्यासुद्धा ते भरून ठेवतात. त्यामुळे ते घर म्हणजे आमच्यासाठी अजिबात परकच नाहीये. मी नेहमी चेष्टेने म्हणते हे घर 4 ते 5 आमचं आहे, नंतर तुमचं आहे. त्याच्यावर ते दिलखुलास हसतात
आणि आता ह्या मंडळाला आमच्या इथे 25 वर्ष कधी पूर्ण झाली हे कळलंच नाही. बरोबर. कुठली स्तोत्र किंवा एकूण कोणकोणत्या पद्धतीचं पठण तुम्ही करता, कोण शिकवतं, काय सांगाल योजनाताई? आम्ही परमपूज्य शंकराचार्य आणि अन्य विविध रचनाकारांची छोटी मोठी स्तोत्र आतापर्यंत मंडळात शिकलोय. तर महागणेश पंचरत्न स्तोत्र, लिंगाष्टक, पुरुष सूक्त, श्री सूक्त, सौर सूक्त, ब्रह्मणस्पती सूक्त, गंगा लहरी, सौंदर्य लहरी, ललिता सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, गणेश सहस्रनाम, शिवमहिम्न स्तोत्र, गणेश महिम्न स्तोत्र, महिषासुर मर्दिनी स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, शिवपंचाक्षर स्तोत्र, राघव यादवियम स्तोत्र, गुरुगीता, नर्मदाष्टक, हरिपाठ अशा प्रकारची विविध स्तोत्र आतापर्यंत आमची शिकून अरे झाली. वा. यातली बहुतांशी स्तोत्र मात्र आम्हाला अभ्यंकरबाईंनी शिकवली आहेत. अच्छा. नियमित पठणाचं सांगायचं झालं तर आम्ही रोज बरोबर 4 वाजता वक्रतुंड म्हणून पठणाला सुरुवात करतो. त्याच्यानंतर रोज क्रमाने भगवद्गीतेचा एक अध्याय म्हणतो. अच्छा. आणि आत्ताच सांगितलेल्याप्रमाणे त्यातली जी वाराप्रमाणे जी स्तोत्र आहेत ती स्तोत्र आम्ही रोज पठण करतो. आणि शेवटी स्वामी स्वरूपानंदांचा जो ओम राम कृष्ण हरी हा जो मंत्र आहे, एक माळ आम्ही जप करतो आणि पठणाची सांगता करतो. अच्छा. रोज न चुकता 4 ते 5 पठण ही जी वेळेची शिस्त आहे ती मात्र आमच्या मंडळातल्या सगळ्याच भगिनी पाळतात. किती छान. हो. आणि या एका तासात अन्य कोणताही विषय बोलायचा नाही असा आमच्या अभ्यंकरबाईंचा कटाक्ष आहे आणि तो आम्हाला सगळ्यांना खूप आवडलाय. आणि त्यामुळे आमच्या मंडळात हेल्दी वातावरण सगळीकडे असतं. आता जी अनेक स्तोत्र तुम्ही सांगितलीत, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून अशा काही अनेक ठिकाणी जाऊन, म्हणजे देवस्थानांच्या ठिकाणी जाऊन त्या स्तोत्रांचं पठण केलंय, तर कुठे कुठे गेलायत आणि कोणकोणती स्तोत्र म्हटली आहेत, तिथला काय अनुभव आहे तुमचा? आतापर्यंत आम्ही 3.5 शक्तिपीठ असलेली जी मंदिरं आहेत, म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, तुळजापूरची तुळजाभवानी मंदिर, माहूरची रेणुका माता मंदिर आणि नाशिकची सप्तशृंगी माता मंदिर, या सगळ्या मंदिरांमध्ये आम्ही सगळ्या भगिनींनी मिळून दुर्गा सप्तशतीचे पाठ केले. तसंच गुहागरमधील दुर्गादेवी मंदिर, आंबेजोगाईची योगेश्वरी मंदिर, रत्नागिरीची भगवती मंदिर, तर जुगाई मंदिर रत्नागिरीचं, गोव्याची योगेश्वरी देवी मंदिर, टेरवची भवानी वाघजाई मंदिर, अशा विविध ठिकाणी आम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेत. वाघजाई मंदिरात तर आम्ही नारायणी पठण मंडळ, स्वानंद पठण मंडळ आणि चिपळूणचं एक पठण मंडळ आहे. तर त्या 3 मंडळांच्या मिळून 100 पेक्षा जास्त महिलांनी तिथं एकाच वेळी सप्तशतीचा पाठ केला गेल्या वर्षी. एक छान अनुभव सांगते. नक्की. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात ज्या वेळेला गरुड मंडपात आमचा पठण मंडळ पाठ करत होतं, त्यावेळेला तिथं बरेच स्थानिक भाविक पण बसले होते. त्यातल्या एक हिरवी साडी नेसलेल्या खूप तेजस्वी बाई होत्या. तर त्यांनी सप्तशतीचा पाठ ऐकून उत्स्फूर्तपणे पटापट 3-4 उखाणे घेतले पाठ पूर्ण झाल्यानंतर. आणि त्यातला एक उखाणा आठवण म्हणून सांगते. नक्की. तर त्या ताई असं म्हणाल्या, चांदीची घागर साखरेने घासली, चांदीची घागर साखरेने घासली, तुमचं पठण ऐकून अंबाबाई हसली. अरे वा. आणखीन पण एक अनुभव सांगायचा म्हणजे उडुपीच्या कृष्ण मंदिरात कोटी गीता यज्ञ असा एक त्यांनी उपक्रम केला होता. गीता लिहायची होती संपूर्ण. तर आमच्या मंडळाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि सगळ्या महिलांनी संपूर्ण भगवद्गीता लिहून काढून त्या उडुपीच्या कृष्ण मंदिरात जाऊन आम्ही अर्पण केल्या. 40 भगिनींनी आम्ही उडुपी मंदिरात जाऊन संपूर्ण भगवद्गीता पारायण केलं. तसंच मंडळाच्या भगिनींनी गेल्या वर्षभर राधाकृष्ण मंदिरात रत्नागिरीच्या दर एकादशीला, म्हणजे दर 15 दिवशी जी एकादशी येते, तर त्या दोन्ही एकादशीना संपूर्ण भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामाचं पारायण केलंय. आणि मग ती आम्हाला सवय लागली. त्यामुळे आता आम्ही काय करतो, दर एकादशीला आमच्या नेहमीच्या पठणाच्या जागी संपूर्ण भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामाचं पारायण करतो. किंवा जर कोणी आम्हाला घरी बोलवलं कुणाच्या, तरी आम्ही त्यांच्या घरी जाऊन ते पारायण करतो. या मंडळाच्याच तुमच्या 3 भगिनी म्हणजेच रेखाताई अर्थात अश्विनी जोशी, प्रतिभाताई म्हणजेच मीराताई तुम्ही आणि योजना घाणेकर अर्थात मेधाताई तुम्ही, संपूर्ण 700 श्लोकांची भगवद्गीता पाठ करून शंकराचार्यांच्या शृंगेरी मठामध्ये ही गीता कंठस्थ परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यातल्या तुम्हाला दोघींना 21,000 रुपयाचं रोख बक्षीस सुद्धा मिळालंय. तर काय होता तो अनुभव, काय सांगाल? योजनाताई काय सांगाल की याची नेमकी कशी तयारी केली, परीक्षेचं स्वरूप कसं होतं? मी रोज 2 श्लोक पाठ करायची. त्यावेळेला माझी नोकरी चालू होती. कौटुंबिक जबाबदाऱ्या पण बऱ्यापैकी होत्या. त्या सांभाळताना वेगळा वेळ काढायला मला शक्य होत नव्हतं. पण गीता
गीता तर पाठ करायची होती. त्यामुळे मी सकाळी स्वयंपाक करताना रोज 2 श्लोक पाठ करायची आणि रात्री पाठांतर झालेले श्लोक परत म्हणून बघायचे. असं सत्र माझं वर्षभर चालू होतं. त्यामध्ये सातत्य मात्र मी ठेवलं. त्यामुळे साधारण एक वर्षभरात माझी संपूर्ण भगवद्गीता पाठ झाली. आणि मग शृंगेरीच्या परमपूज्य आद्य शंकराचार्यांच्या पीठाची भगवद्गीता कंठस्थ या परीक्षेसाठी अर्ज केला. 2014 मध्ये मी नोव्हेंबरच्या दरम्यान अर्ज केला होता. तरी मध्ये 6 महिने गेले परीक्षेची तारीख यायला. आणि एप्रिलच्या 26 तारखेला मला परीक्षेसाठी तारीख दिली होती त्यांनी. पण तोपर्यंत तयारी म्हणजे मी अशी केली की पाठ झाल्यानंतर पटकन विसरायला पण होतं. त्याच्यामुळे मधला जो 6 महिन्याचा काळ होता तर त्यामध्ये मी रोज रात्री सगळं आवरलं की साधारणपणे 10 वाजल्यानंतर संपूर्ण भगवद्गीता म्हटल्याशिवाय मी कधीही झोपले नाही. अरे वा. तिथे प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही भगवद्गीता त्यांच्यासमोर म्हटलीत, काय अनुभव होता? थोडा एक वेगळा अनुभव आहे तो मी सांगते. 2015 मध्ये 26 एप्रिलला माझी परीक्षा झाली. तर त्यावेळेला आमचे 11 परीक्षार्थी होते त्या दिवशी. त्यावेळेला महिन्यातून एका रविवारी परीक्षा घेतली जायची तिथं. आणि परीक्षा घेण्यासाठी 2 परीक्षक होते. तर आमचे 2 गट पाडले होते. प्रत्येका गटाला वेगवेगळी संपूर्ण भगवद्गीता आमची म्हणून घेतली. तर प्रत्येकाला 10-15 श्लोक अशा पद्धतीने रोटेशन करून आमची संपूर्ण गीता म्हणून घेतली त्यांनी. त्याच दिवशी संध्याकाळी प्रत्यक्ष परमपूज्य शंकराचार्यांच्या समोर सगळ्यांची परत परीक्षा घेतली गेली. तर प्रत्येकाला 700 श्लोकांपैकी कुठच्याही श्लोकाची सुरुवात सांगून त्यापुढे त्यांनी म्हणायला सांगितलं. त्यांना जेवढं हवं होतं तेवढं त्यांनी सगळ्यांकडून म्हणून घेतलं. आणि ही परीक्षा झाल्यानंतर उत्तीर्ण परीक्षार्थी जे होते त्यांना प्रशस्तीपत्रक आणि ज्यांचा पहिला नंबर आला होता त्यांना रोख बक्षीस 21,000चं शंकराचार्यांच्या हस्ते आम्हाला प्रदान करण्यात आलं. किती छान. आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि जे तुम्ही मगाशी म्हणालात की नोकरी करत होतात आणि सातत्य हा मला वाटतं फार मोठा विषय आहे की ते जर असेल तरच तुम्ही कुठची गोष्ट साध्य करू शकता. गीता म्हणजे काय आहे तर त्याचं महत्व काय आहे आणि त्याची काठिण्य पातळी काय आहे हे ती पूर्ण गीता ज्यावेळेला मुखोद्गत केली त्याच वेळेला त्याचं महत्व कळलं. एक छोटासा अनुभव सांगते. प्रत्यक्ष शंकराचार्यांच्या समोर ज्या वेळेला वेळ आली परीक्षा द्यायची त्यावेळेला थोडी मनात भीती वाटली होती. मी रत्नागिरी आणि महाराष्ट्रातून आले हे ज्या वेळेला त्यांना कळलं तेव्हा त्यांनी त्याच क्षणी आपले रत्नागिरीचे वैभव असलेले कैलासवासी आप्पाशास्त्री फडके यांची त्यांनी चौकशी केली. पण दुर्दैवाने आप्पांना देवाज्ञा झाल्याची वार्ता त्यावेळी मला सांगायची वेळ आली माझ्यावर. कारण आप्पाशास्त्री 24 एप्रिल 2015 गेले आणि 26 एप्रिल 2015 माझी परीक्षा होती. त्यांच्या निधनानंतर 3ऱ्याच दिवशी माझी परीक्षा होती. आणि परीक्षेहून आल्यानंतर आप्पांना जाऊन नमस्कार करायचं असं माझ्या मनात होतं आणि ठरवलंही होतं. परंतु ते घडलं नाही. पण आप्पांची आठवण शंकराचार्यांनीच काढली त्यामुळे आपलं पठण नक्की आप्पांपर्यंत पोहोचलं अशी मी मनाची त्या दिवशी खुणगाठ बांधली. त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठी होते नक्कीच होते. त्यांची इच्छा होती की कोणीतरी रत्नागिरीतून तिथं जावं आणि परीक्षा देऊन यावं कंठस्थ. त्यांची ती इच्छा त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवता आली नाही परंतु ती शंकराचार्यांच्या मार्फत पोहोचली असं मला नक्की जाणीव झाली. खरंच आहे. मीराताई, तुम्ही काय सांगाल? तुमचा कसा अनुभव होता? तुम्ही किती साली तिथे गेलात? मी 2025 साली साधारण ऑगस्टमध्ये आम्ही फॉर्म भरला होता. आणि एकदम 20 मेला त्यांच्याकडनं फोन आला की तुमची 9 जूनला परीक्षा आहे. एकदम धडधडल्यासारखं झालं कारण काही दिवस थोडेच होते. पण म्हटलं आपण आता करायची तयारी सगळी व्यवस्थित. आणि तिथपासून अगदी म्हणजे रात्रंदिवस अगदी नुसतं भगवद्गीता हा एकच ध्यास मनात ठेवला होता आणि त्यामुळे ती पूर्ण झाली. आणि मग आम्ही साधारण 5 जूनला आम्ही रत्नागिरीतनं निघालो आणि शृंगेरीला पोचलो. शृंगेरीला पोचल्यानंतर आमची जेव्हा परीक्षा होती तेव्हा 150 लोक परीक्षार्थी तिथे होते आलेले. त्यामुळे थोडीशी पोटात भीती होती कारण काय आपल्याला एक तर त्यांची भाषा अजिबात येत नाही. त्यामुळे आता कसं आपलं होणार. आणि मग त्याने आम्हाला साधारण 11:30 वाजताना परीक्षाच्या हॉलमध्ये बोलावलं. हॉल खूप एकदम स्वच्छ आणि एकदम मोठा होता त्यामुळे खूप बरं वाटलं. पण तिथे असे आमचे 10-12 जणांचे असे ग्रुप केले होते त्यांनी. प्रत्येकाला खोलीत घेऊन गीता म्हणायला सांगायचे. त्यामुळे पोटात भीती होती की आतमध्ये काय कहतायत, कसं विचारतायत, आपल्याला काहीच माहिती नव्हतं. माझ्या ग्रुपमध्ये एक 80 वर्षाचे म्हातारे आणि एक 8 वर्षाचा मुलगा पण होता. संध्याकाळी 5:30 वाजता माझा नंबर लागला. आत खोलीत गेल्यानंतर एकदम खूप धडधडायला लागलं. गुरुजींना तिथल्या नमस्कार केला. त्यांनी बसायला सांगितलं मला आणि मग एकदम त्यांनी मला सांगितलं 18व्या अध्यायातला श्लोक सांगितला आणि त्याच्यापुढे तुम्ही म्हणा असं सांगितलं. आणि मी म्हणायला सुरुवात केली. 4 श्लोक माझे झाले
आणि मग एकदम त्यांनी दुसऱ्या अध्यायावरती आले. दुसऱ्या अध्यायातले 4-5 श्लोक माझे म्हणून झाले आणि मला एकदम त्यांनी हाताने थांबा म्हणून सांगितलं. आणि मग त्यांनी मला हिंदीत विचारलं की तुम्ही कुठनं आलात. अच्छा. म्हटलं महाराष्ट्र रत्नागिरीतून आले. बर. तर म्हणाले तुम्ही कोणाकडे शिकलात. म्हटलं फडके शास्त्र्यांची शिष्या सौ संजीवनी अभ्यंकर यांनी मला शिकवलं. आणि मग नंतर खूप श्लोक माझ्याकडनं त्यांनी म्हणून घेतले आणि शेवटी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप छान म्हटलं, तुमचे उच्चार खूप स्पष्ट आहेत. त्यांनी एवढं म्हटल्यावरती म्हटलं बास, म्हटलं आपल्याला शृंगेरीच्या इथे येऊन गीता पठण केलं ह्याचं खूप समाधान झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही आश्रमात गेलो शृंगेरीच्या. आणि आश्रमात गेल्यानंतर मला एकदम म्हणजे असं खूप भरून आल्यासारखं झालं, कारण काही शंकराचार्याने माझं नाव पुकारलं. बर. आणि तुमचा नंबर आलाय म्हणून सांगितल्यावर मला आसमान एकदम ठेंगणं झाल्यासारखंच वाटलं. त्यामुळे माझ्या 9 जून 25 हा माझ्या आयुष्यातील एकदम खूप सुवर्णाक्षरात लिहिल्यासारखा दिवस झाला. तो खूप आनंद आणि खूप समाधान झालं की आपल्याला बक्षीस मिळालं हे खूप आनंद आहेच, पण तिथे जाऊन म्हणणं ह्याचं मला खूप जास्त समाधान वाटलं. अगदी खरं आहे. आणि जसं मगाशी योजनाताई म्हणाल्या की सातत्य, त्याच्यामुळे त्यांनी ते पूर्ण केलं. आणि तुमच्या बाबतीत मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हणालात की मी ध्यास घेतला होता, तर कुठचीही गोष्ट साध्य व्हायची असेल तर सातत्य आणि ध्यास ह्याच गोष्टींची गरज असते. आणि तुम्ही आत्ता म्हणालात की फडके शास्त्र्यांच्या शिष्यांकडून तुम्ही ही सगळी शिकलेली आहात. तर संस्कार जे आपण म्हणतो ते मला वाटतं असेच पिढीतून पुढे पुढे येत असतात. आणि ज्या कोणी लोकांनी जे मोठं कार्य करून ठेवलं आहे ते अशाच पद्धतीने मला वाटतं पुढे जात असतं. आणि मला खूप आनंद वाटतोय की तुमच्यासारख्या महिला हे सगळं कार्य पुढे नेत आहेत. आपण असंही म्हणतो की एका ठराविक वयानंतर पाठांतर होत नाही, ते एक वय असतं शिकण्याचं सुद्धा. पण तुम्ही तर एक साधारण 40-50च्या आसपास सगळ्याजणी म्हणजे तुम्ही दोघी तर होतातच त्या वयाच्या. अडचण नाही आली पाठांतराला? काय सांगाल योजनाताई? नाही, अडचण नाही आली, कारण रोज 2 श्लोक ह्याप्रमाणे पाठ करायचं ठरवलं होतं. खूप काही मोठं ध्येय ठेवलं नव्हतं आणि कंठस्थ परीक्षेचं तर अजिबातच ध्येय नव्हतं डोक्यात, की फक्त पाठांतर करायचं, जमलं तर बघू, असं एवढं कॅज्युअली डोक्यात होतं एकदम. पण एक एक अध्याय पाठ झाल्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढत गेला. दुसरं म्हणजे पहिले 6 अध्याय खूप कठीण आहेत. पहिले 6 अध्याय ज्याचे झालेत त्याने नक्कीच पुढचे अध्याय पाठ करायला हरकत नाही, म्हणजे होतात. ती एक आपल्या बहुतेक मेंदूला सवयच लागते असं नंतर वाटायला लागलं. की नंतर असंही लक्षात आलं की संस्कृत पाठांतर पटकन होते पण मराठी होत नाहीये. अच्छा. असा एक अनुभव आला. बर. तुम्ही काय सांगाल मीराताई? हा ध्यासच म्हणजे मी पूर्ण घेतला होता. पहिले 5 अध्याय माझे खूप छान पाठ झाले. 6वा अध्याय मला खूप कठीण गेला. म्हणजे अगदी मी पुस्तक बाजूलाच ठेवलं होतं. पण मला घरच्यांनी सांगितलं की तू एवढे 5 अध्याय पाठ केलेस नाही, एकदम 6व्या अध्यायाला गळफटलीस कशाला. मग तिथपासून जोमाने मी सुरुवात केली आणि मग एकदम खूप बरं वाटलं. आणि माझ्याकडनं ते करून घेतलं आणि सांगितलं असंच की माझ्या पाठीशी म्हणजे माझे गुरु पण आहेत, माझे यजमान तर आहेतच आहेत. आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून मी ही पूर्ण भगवद्गीता पाठ करू शकले. त्याचं मला खूप समाधान वाटतंय. योजनाताई, मला असं सांगा की ज्यांना इच्छा आहे अशा पठणात सहभागी व्हायची, तर काय सल्ला द्याल, काय सांगाल त्यांना? कोणतीही गोष्ट साधनेशिवाय प्राप्त होत नाही हे तर नक्कीच आहे. त्यामुळे ज्यांना ही स्तोत्र पठण करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक विनंती आहे की जे पठण कराल ते नेमस्तपणे करा, त्यात सातत्य ठेवा, तरच त्याचा खरा आनंद आपल्या मनाला मिळतो. आणि मुख्य म्हणजे कोणीतरी गुरु शोधा. की आपलं आपण म्हणताना खूप चुका होतात, तर त्या श्लोकात असलेले ऱ्हस्व दीर्घ, काना मात्रा, उकार, वेलांटी, अवग्रह, विसर्ग, जोडाक्षर, जे आपण व्याकरण हो हो हो, हे सगळे उच्चार व्याकरणाच्या नियमानुसार कुठच्या तरी तज्ज्ञांकडून जर संथा घेतली तर छान म्हणता येतात. ते जर व्यवस्थित म्हटले गेले तर त्याचे परिणामही सकारात्मकच होतात. बरोबर. एका विशिष्ट लयीत, खणखणीत आवाजात, शुद्ध वाणीत जर स्तोत्रपठण केलं तर आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्यामध्ये काही लहरी निर्माण होतात आणि त्या लहरींचा आपल्या शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर नक्कीच चांगला उपयोग होतो. आणि ऐकणाऱ्याला पण छान वाटतं ना, आपण छान सुरात तालात म्हटलं की ऐकणाऱ्याला आणि म्हणणाऱ्याला पण त्याचा आनंद मिळतो आणि समाधान होतं. खरंय. मीराताई, मला सांगा की हे जे आता तुम्ही सांगताय की सातत्याने तुम्ही ते सगळं पठण करताय, म्हणजे केवळ भगवद्गीताच नाही तर तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की अनेक स्तोत्र सुद्धा तुम्ही म्हणता. काय फायदा झाला तुम्हाला किंवा काय बदल झाला स्वतःच्यामध्ये? स्वतःच्यामध्ये बदल म्हटलं ना तुम्ही, तर खूप मानसिक समाधान मिळालं. आपल्यामध्ये एक सकारात्मकता आली आणि त्यामुळे आपलं जीवनच पूर्णपणे बदलून गेलं दुसरीकडे बघण्याचं. याचा खूपच फायदा झाला. योजनाताई, तुम्ही काय सांगाल? स्तोत्रपठण योग्य पद्धतीने आणि संथा घेऊन जर केलं तर वाणी आधी पहिली शुद्ध होते.
त्यामुळे मनातले वाईट विचार पण नाहीसे झाले. स्तोत्रांच्या लयबद्ध उच्चारामुळे मन तर शांत होतंच, पण शब्दांच्या उच्चारावर जर लक्ष केंद्रित केलं तर स्मरणशक्ती आणि बुद्धी तीव्र होते. त्यामुळे हे खरं म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी पालकांनी ह्याच्याकडे जर लक्ष दिलं, फार काही करायला नको. रोज एखादं स्तोत्र जरी मुलांनी नेमस्तपणे म्हटलं तर आपले जसे सिलेबस असतात शाळांमध्ये, तर तसं बाबा ह्या वर्षभरामध्ये तुझी ही 4 स्तोत्र पण घ्यायची, एक 3-3 महिन्याने स्तोत्र बदलायचं, म्हणजे त्यांची पण शालेय शिक्षण पुरं होईपर्यंत किमान 25 स्तोत्र तरी नक्कीच तयार होतील आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या बौद्धिक स्तर वाढवण्यासाठी नक्कीच होईल. कारण मी एक छोटंसं उदाहरण देते की मी ज्या वेळेला परीक्षेला गेले होते, कंठस्थ परीक्षेला, त्यावेळेला एक 10वीतला विद्यार्थी तिथं आला होता, सांगलीचा एक अमेय गुरव नावाचा विद्यार्थी. तर त्याने त्या संपूर्ण वर्षभरात गीता पाठ केली आणि आत्ता तर 10वीच्या विद्यार्थ्यांना नाही अजिबात, म्हणजे ग्राउंडचे तर खेळ अजिबातच नाही, म्हणजे पालक खूप त्याचा अवडंबर करतात. तर अशी एक विनंती आहे, तर त्यांना स्तोत्र पठणासारखे जर का समजा चॅलेंजिंग काही विषय आपण दिले अभ्यासाच्या बरोबरीने, तर त्याचा नक्कीच तुमच्या स्मरणशक्तीसाठी उपयोग होतो. त्या विद्यार्थ्याने माझ्या बरोबरीने 26 एप्रिलला परीक्षा दिली, मार्चमध्ये त्याने सगळे पेपर दिले आणि तो 96% सांगली जिल्ह्यात त्याचा पहिला नंबर आला त्याच वर्षी. आणि आता त्याने MBBS पूर्ण केलंय त्या मुलाने. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे खूप आवश्यक आहे, हे मला त्यावेळेला प्रकर्षाने जाणवलं. अनेकदा असं आपण म्हणतो ना की म्हणजे गृहिणींचं एक मत असतं की मला वेळ नाही, कुठलंही काही शिकायचं असू दे किंवा कुठे जायचं असू दे, पण ते वेळ नाही असं सांगितलं जातं आणि मग स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. काय सांगाल मैत्रिणींना, योजनाताई? तर अशी पठण मंडळं जर प्रत्येक गावात सुरू झाली तर त्याचा जास्त फायदा होईल. तर आपण ज्या गृहिणी आहोत तेच हे काम आपण करू शकतो. त्याच्यासाठी संघटन मात्र आवश्यक आहे. संघटनेची ताकद खूप मोठी असते. तर आपण जर संघटित झालो आणि जर का समजा वाडीवाडीत किंवा गावागावात जर का समजा आपण ह्याची संस्कार केंद्र जर का समजा ही स्थापन केली, फार काही करायचं नसतं. संध्याकाळी एक अर्धा तास मुलांना जर का समजा आपण एकत्र गोळा केलं आजूबाजूच्या मुलांना, तर आपण त्यांना काही स्तोत्र शिकवू शकतो. किंवा पूर्वी जर का समजा आपण आपले ज्या वेळेला लहानपणीचे जर का समजा आपण दिवस आठवले, तर आपल्याला आठवेल की आपण पर्वच्या म्हणत होतो, पाढेपाठ करत होतो, त्याच्यानंतर आजी आजोबा आपल्याला रहस्यमय गोष्टी सांगत होते. तर ते आता खूप कालबाह्य झालंय आणि त्या पिढीकडून आपल्याला जो काही वारसा मिळायचा आहे तर तो वारसा आता मिळत नाही, कारण आई वडीलच घरी येतात 8 वाजेपर्यंत. त्यामुळे ह्याची जर गरज आहे तर आपण ज्या गृहिणी आहोत तर त्यांनी जर का समजा ही गरज भागवली आणि सुदृढ वातावरणाने पिढी पुढे वाढत जाईल. आणि जर का समजा हे आपले संस्कार जे झिरपत जर गेले, अगोदरच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जर झिरपत गेले, तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होईल. खरंय. आणि ही एक मौखिक परंपरा आहे की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की लहानपणी आपण आजी आजोबांकडून गोष्ट ऐकत होतो किंवा जे पर्वचा, मला वाटतं आजकाल कालबाह्य झाल्यासारखं झालेलं आहे, पण ज्या पिढीने हे संस्कार घेतलेत त्यांना त्याचं महत्व नक्कीच आज सुद्धा कळतंय. आणि व्यक्तिमत्व विकासासाठी जे वेगळे कोर्सेस करतात त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकासच होईल. बरोबर आहे, ह्याची खात्री आहे. ज्या नियमित येता तुम्ही सगळ्या मैत्रिणी, तर तुम्हा सगळ्या मैत्रिणींची प्रेरणा आणि उत्साह टिकवून ठेवण्यामागचं काय रहस्य आहे, काय सांगाल योजनाताई? आम्ही नवीन नवीन स्तोत्र कायम शिकत असतो आणि फक्त अभ्यंकरबाईच असं नव्हे, तर आता नवीन नवीन ज्या आमच्या भगिनी आहेत तर त्याही नवीन स्तोत्र शिकवत असतात. तर पहिलं स्तोत्र झाल्यानंतर साधारणपणे आम्ही त्याचा महिनाभर 2 महिने सराव करतो. तर त्याच्यानंतर काय ही एक उत्कंठा असते. तर त्यामुळे तिथं रोज जावं आणि तिथलं आता खरं म्हणजे ते जे अश्विनीताईचं घर आहे तर ते घर नसून ते मंदिरच झाल्यासारखं झालंय. त्यामुळे आम्हाला 4 वाजले की पाय वळतातच की कधी एकदा जातोय वर्गात आणि कधी तिथं तासभर आपण पठण करतोय. पुढचा दिवसभरासाठी आम्ही त्या ऊर्जेचा आम्हाला उपयोग होतो. त्यामुळे तिथं जाण्यासाठी आम्ही सगळे आतुर असतो 4 ते 5. तीच तुमची प्रेरणा आहे. हो. ज्यांना कुणाला ती अशी स्तोत्र येतात ते तुम्हाला सगळ्या तुम्ही एकमेकींना शिकवत असतात, तर कुणाची नावं सांगाल विशेषत्वाने? सौरसूक्त आणि ब्रह्मणस्पती सूक्त आम्हाला ज्योतिताई काळेंनी शिकवलं. त्याचं म्हणजे आम्ही रोज पठण करतो, ते खूप कठीण आहे. आणि त्याच्यानंतर राघव यादवियम म्हणून एक स्तोत्र आहे, खूप कठीण आहे ते स्तोत्र.
ते स्वरदा जोशींनी छान चाल लावून आम्हाला ते शिकवलं. त्यामुळे आम्ही आता ते म्हणतो ते पण खूप म्हणजे खूपच छानच आहे. पण ते आता आम्हाला यायला लागलं. पहिल्यांदा जेव्हा ते ऐकलं आम्ही किंवा म्हणायला लागलो तेव्हा आम्हाला कठीण वाटत होतं. पण आता काही वाटत नाही. आता अगदी आम्ही इझी अगदी सगळं म्हणत असतो. पण ती सगळी त्यांनी शिकवलं म्हणूनच आमच्याकडनं हे झालं आहे. योजनाताई, मला सांगा की नवीन पिढीला स्तोत्र पठण आणि संस्कार याकडे वळवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील? कारण आज कसं होतंय की आपण कितीही म्हटलं तरी मुलं बिझी आहेत ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यांचे एकंदरीतच शैक्षणिक उपक्रम असतील किंवा अदर ॲक्टिव्हिटीज असू शकतील, तर मुलांना वेळ नाही ही खरी गोष्ट आहे. पण तरी सुद्धा आता तुम्ही मगाशी म्हणालात की त्याचे अनेक फायदे त्यांना होणार आहेत. तर यासाठी त्यांना याकडे कसं वळवायचं, काय प्रयत्न करायला हवेत? माझी अशी मनातली कल्पना आहे की शाळांमध्ये भगवद्गीता किंवा अन्य छोटी छोटी जी स्तोत्र आहेत तर ती जर पहिला जो परिपाठाचा तास असतो तर त्या माध्यमातून जर शिकवली तर ती मुलं छान म्हणू शकतात आणि सुरुवातीला आल्यानंतर त्यांचा उत्साह असतो. त्यामुळे सकाळच्या पहिल्या तासालाच जर का समजा काही 10 मिनिटं त्या मुलांकरता जर घेतली शिक्षकांनी तर खूप छान उपयोग होईल. त्याच्यासाठी मला असं वाटते की शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षकांना संथा घेणं थोडं जास्त गरजेचं आहे. हजारो मुलांना त्याचा उपयोग होऊ शकेल. कारण बाहेरच्या कोणीही व्यक्ती येऊन तिथे शिकवलं तरी मुलांच्या मनात जी शिक्षकांबद्दल एक पवित्र प्रतिमा असते, आदर असतो, तर त्याचा उपयोग शिक्षकांनी जर केला की मुलांसाठी शिकवण्यासाठी तर तो जास्त उपयोग चांगला होईल. तसंच जर का समजा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वाडीत जर संस्कार वर्ग चालवले तर जे पूर्वी आपल्याला आजी आजोबांनी शिकवले ते आत्ताच्या काळात काही महिलांनी जर त्याचा हा खरंच वसा घेतला तर ते मुलांपर्यंत आपण नेऊ शकतो की त्यातले जे संस्कार आहेत ते आपण नेऊ शकतो. किंवा छोटी छोटी अगदी कोडी घालायची, बौद्धिक खेळ घ्यायचे, पाढेपाठ करून घ्यायचे, अशा पद्धतीचा आपण संध्याकाळी मुलांकडून परिपाठ करून घेऊ शकतो. तुम्हीच मगाशी म्हणालात की मी नोकरी करत होते, तर म्हणजे नोकरी करणारी गृहिणी असो किंवा पूर्णवेळ गृहिणी असो, तिने सुद्धा काही वेळ आपल्या दिवसभरातला त्याच्यासाठी काढला आणि घरातच हे मला वाटतं सुरू केलं तर त्याचा सुद्धा नक्की या मुलांना फायदा होईल. नक्कीच. आमच्या बाई असं सांगतात नेहमी की तुम्ही आधी घरामध्ये मुलांना शिकवा, त्याच्यामुळे आजूबाजूचा समाज आपल्याकडून काहीतरी उत्स्फूर्तपणे घेऊन तो शिकेल. समाज जर सुधारला तर राष्ट्र घडायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे राष्ट्र जर स्वावलंबी आणि जर सुदृढ होणं गरजेचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्या घरापासूनच सुरुवात झाली पाहिजे. खरंय, सुरुवात स्वतःपासून करायला हवी. अगदी जाता जाता विचारते तुम्हाला की आजच्या युगामध्ये या स्तोत्र पठणाचं नेमकं काय महत्व सांगाल? आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात स्तोत्र पठण मानसिक शांतता देते. त्यामुळे एकाग्रता वाढवण्यासाठी खूप उपयोग होतो. सकारात्मक ऊर्जा पण निर्माण होते आणि जर कसं नियमित सवय लावली तर मनावरचा ताण खूप कमी होतो. कारण आज IT क्षेत्रामध्ये खूप चॅलेंजेस भरपूर आहेत मुलांना. तर जर नियमितपणे सकाळी आपण एखादं स्तोत्र म्हटलं आणि शांतपणे जर ओंकार साधना किंवा अशा पद्धतीचं काही केलं तर खूपच उपयोग होईल त्याचा. दिवसभराची ऊर्जा जी आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये मिळते आणि जे आपण स्पष्ट उच्चार म्हणतो त्याच्यामधून जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात तर त्याच्यामुळे आपली शरीर खूप बॅलन्स होण्यासाठी मदत होते. स्तोत्र पठणामुळे संस्कृतीची ओळख होते. नियमित जर पठण केलं तर आंतरिक ऊर्जा वाढते. संकटाचा सामना करण्याची मानसिक आणि भावनिक ताकद खूप मोठी आहे, ती ह्यामुळेच मिळते आणि आत्मविश्वास वाढतो असं सांगेन. आपण तुमच्या या सगळ्या स्वानंद पठण मंडळाबद्दल जाणून घेतलं, तुमचे सगळे उपक्रम जाणून घेतले, शिवाय शृंगेरी मठामध्ये तुम्ही ज्या दोघांनी परीक्षा देऊन आल्या त्याचेही अनुभव ऐकले, तर अर्थातच श्रोत्यांनाही असं वाटत असेल की भगवद्गीतेमधल्या काही श्लोकांचं पठण तुम्ही करून दाखवा. 12वा अध्याय हा भक्तियोगाचा आहे तर त्यातले आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपातले पहिले 5 श्लोक म्हणून दाखवतो. जरूर. अर्जुनोवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. मला वाटतं आपण असं एक म्हणूया की या
मुलाखतीच्या अनुषंगानेच की आज जे कोणी श्रोते हे ऐकतायत, ज्या आपल्या महिला भगिनी ऐकतायत, तर त्यांनीसुद्धा हे ऐकून एक स्फूर्ती किंवा असं एक तुमच्याकडून घ्यावं. आणि आपण जसं मुलाखतीच्या सुरुवातीपासून म्हणतोय की स्वतःसाठी वेळ द्या आणि या संस्कारांची ही शिदोरी ही आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवूया. याच पॉझिटिव्ह नोटवरती आज आपण इथे थांबूया. मेधाताई आणि योजनाताई, तुम्ही इथे आलात आणि खूप छान संवाद असा घडवून आणलेला आहे. त्याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य